आपण जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी प्रस्ताव अध्यक्षांना विनंती आपण जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी प्रस्ताव अध्यक्षांना विनंती आम्हाला इथं आयोजित करायचं आहे आणि समाजामध्ये आपण जे कळीची भूमिका निभवता, जनतेचा आवाज तुम्ही मोठा करता, जनतेचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवता, सरकार दरबारापर्यंत पोहोचवता, त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे तुम्हाला सगळ्यांना भूमिका माहिती आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही, त्याच्यासाठी भाषणाची गरज नाही. परंतु आज ह्या जो धाराशिव काँग्रेस पक्षाने जो आज शहर काँग्रेसनी जो कार्यक्रम केला याला आपण आवर्जून सगळे उपस्थित राहिला याबद्दल मी आपले आभारी आहे पक्षातर्फे. आपण संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सर्व सदस्यांचा आपल्याला आज सत्कार करायचा आहे. तर सर्वप्रथम संतोष दादा त्यांचाच वाढदिवस आहे. आपला वाढदिवस आहे. ऐका नाही, आपला आता पहिला सुरुवात करूया. सुरुवात झाली आपण यांचे केले. तुमचं अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही LLB लॉ पण झालेला आहे आणि त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. मी उमेश राजे निंबाळकर यांना विनंती करते की त्यांनी सत्कार करावा. वाढदिवस आणि लॉ केल्याबद्दल देवदाजी पाठक यांना मी स्वतः त्यांना राजाभाऊ वैद्य यांना आपले पदाधिकारी जे असतील उपाध्यक्ष मी रवी केसकरांना विनंती करते की आपण येऊन आता स्वीकारा. पत्रकार संघाचे सचिव आहेत उपाध्यक्ष राजपूत आपण उपाध्यक्ष धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस बोर्ड या ठिकाणी आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जो जन्मदिवस आहे तो आपण पत्रकार दिन म्हणून संबंध राज्यामध्ये तो साजरा करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष आपले देवदाजी पाठक साहेब, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊजी वैद्य, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वासप्पा शिंदेजी,
आमच्या शांतते मॅडम, सिद्धार्थजी बनसोडे, धनंजयजी राऊत या ठिकाणी आमच्या छोट्याशा निरोपावर शहर व परिसरातील सर्व पत्रकार बांधव, सर्व ज्येष्ठ मंडळी आणि पक्षाचे पदाधिकारी कमी वेळात उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार मानतो. आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली लढाई ही इंग्रजांसोबत होती. ज्यावेळेस कुठलीच दिशा नसताना अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आपण जगत असताना 1822 साली एका महान अशा पत्रकार, समाजसुधारक, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर त्या काळात कमी वयातले शिक्षक, प्राध्यापक असं म्हणायला हरकत नाही, असे जे बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो लढा उभा केला आणि आपल्या लेखणीतून समाज प्रबोधनासाठी जी चालना दिली, त्याचंच फलित आज ही लेखणी एवढी मोठी झाली. त्याला आता वेगवेगळी सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, हे मोठं स्वरूप जे प्राप्त झालं त्याचे शिल्पकार ते स्वतः आहेत. मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारने जे महत्त्वाचे ठोकताळे सांगितले होते त्याचा अभ्यास आणि अवलोकन करत असताना बाळशास्त्रींनी जे काही पुरावे आपल्यासाठी शिल्लक ठेवले, मला वाटतं ते मैलाचे दगड ठरले आणि आपल्याला मराठी अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळण्यास त्यांच्यामुळे हातभार लागला म्हणायला हरकत नाही. आजच्या या आधुनिकतेच्या युगामध्ये मला या ठिकाणी बसलेल्या सर्व पत्रकारांचं अतिशय मनापासून कौतुक करावं वाटतं, कारण की काळ हा नुसता या देशातील, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांचाच नाही, तर पत्रकारांसहित सर्व छोटे मोठे उद्योजक असतील, कामगार असतील, या सर्वांसाठी हा कष्टाचा काळ आहे. जागतिक बाजारपेठेमधली परिस्थिती, देशांतर्गत परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे आणि मला वाटतं पत्रकारिता हा अतिशय कठीण विषय होऊन बसलेला आहे. पत्रकार होणं, पत्रकार असणं असं बघताना बोलताना फार सोपा विषय दिसतो, पण प्रत्यक्षामध्ये आज ते पत्रकार अनेक प्रकारच्या जोखीम, अनेक प्रकारच्या संकट आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते काम करताना दिसून येत आहेत. या ठिकाणी आपले संतोष जाधव आहेत. आज धाराशिव जिल्ह्यातला ड्रग्ज सारखा विषय असेल, भयानक विषय होता, पण ज्या पद्धतीने त्यांनी शेवटपर्यंत जाऊन त्या विषयाची मांडणी केली, किंवा आपले इतर सर्व पत्रकार आहेत ज्या पद्धतीने ते काम करतायत, खरंच वाखाणण्याजोगं आहे. कारण की कुठलीही आता पत्रकारांना तर पगार नसते. मला विलासराव साहेबांचं एक या संदर्भात भाषण आठवतं की पत्रकारांना दिल ती मदत कमी आहे, कारण की ते रात्रंदिवस कुटुंब सोडून समाजासाठी मदत करत असतात. आणि या धाराशिव जिल्ह्यातील, शहरातील पत्रकारांबद्दल मला तेच म्हणायचं आहे की अतिशय प्रामाणिकपणे, महत्वाचं म्हणजे आमच्या काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्याकडून तुमची कुठलीच पूर्तता तर कधीच झाली नाही आणि होऊ शकणार नाही, आपण बरोबर आहे. पण तरी देखील तुम्ही आमच्या बातम्या छापता, आमचे छोटे मोठे आंदोलन छापता, आम्हाला विरोधक म्हणून आमचा एक विषय त्यात तुम्ही धरता आणि आम्हाला कुठंतरी आमच्या विषयाला वाचा फोडता. आम्ही कुठं चुकत असाल तर तुम्ही आम्हाला ती आमची जागा दाखवता. याच्यामुळं आम्ही कुठंतरी त्या एका लाईनमध्ये येऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या परिस्थितीतून तुम्ही काम करताय त्या परिस्थितीला, त्या सर्व घटनांना आम्ही साक्षीदार आहेत. एक सजग पत्रकार म्हणून आपण ज्या पद्धतीने काम करत आहात, खरंच ती तारीफ करेल तेवढी कमी आहे. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, बोलणारे मान्यवर आणखी बरेच आहेत, पण तुम्ही आमचा आणि समाजाचा एक आरसा आणि कणा आहात. आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सदैव तुमच्या सोबत आहेत, तुमच्या कुटुंबियांच्या सोबत आहेत. आणि आज बाळशास्त्री जांभेकरांचा हा स्मृती दिन म्हणजे पत्रकार दिन आणखीन अशाच पद्धतीने चिरावी हो, एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, तुम्हाला प्रथमतः पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ता उमेशराजे निंबाळकरनं असं सांगितलं की आम्ही तुमची कोणतीही अपेक्षा पूर्ण न करता तुम्ही आमच्या बातम्या देता, हे करता. विशेष सांगायचं म्हणजे धाराशिव
उस्मानाबाद जिल्ह्याची पत्रकारिता ही निरपेक्ष भावनेतून केली जाणारी पत्रकारिता आहे खरं सांगा. आणि विकासात्मक पत्रकारिता आहे. त्यामुळं आपण असं काय म्हणजे वाटून घेऊ नका. विशेष म्हणजे जिल्ह्याची परंपरा आपल्या पत्रकारितेची चांगली. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्याची पत्रकारिता नंबर 1 आहे असे बाहेरून आलेले अधिकारी वर्ग सुद्धा सांगतात. विशेष सांगायचं म्हणजे त्यामुळं आजच्या पत्रकार दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचा आदर केला, सत्कार केला, त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीनं मी त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. आज पत्रकार दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा जो निर्णय घेतला याच्या अगोदर मला वाटते निर्णय घेतलेत का नाही मला माहीत नाही, पण आज जो निर्णय उमेशराजे निंबाळकरनी यशोदाप्पांनी जो घेतला आहे तो निर्णय कायमस्वरूपी वर्षानुवर्षे टिकून ठेवावा. कारण पत्रकार हा एक आरसा आहे आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नाव दिले. तर दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये आपला चेहरा जसा आहे तसे दाखवणे हे दर्पण काम करत आहे. आणि पत्रकार दोन माणसामध्ये जे चुका असतात ते निदर्शनात आणण्याचे काम करतात. खरं म्हणलं तर 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वर्तमानपत्र काढलं आणि ते वर्तमानपत्र 1997 आणि 98 मध्ये 1561 वर्तमानपत्र तयार झाले. त्याच्यामध्ये 225 वर्तमानपत्र हे दैनिक होते. नियमित बातम्या देऊन 2 माणसातला दुवा दाखवण्याचं काम वर्तमानपत्र करत असते. आणि राजकीय पुढाऱ्यामध्ये जर आम्ही एखादी बातमी एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात दिली गेली तर तो माणूस मनामध्ये आक्रोश निर्माण करून ठेवतो. पण आम्हाला हे म्हणायचंय की आमचे कुठलेच राजकीय पुढारी दुश्मन नसतात. सामाजिक कार्य करणारे माणसं दुश्मन नसतात. जे वास्तव सत्य आहे ते आम्ही तुमच्या पुढे मांडत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला राग येण्याची गरज नाही. राहिला उमेशराजे निंबाळकर सर म्हणले आता की आम्ही पत्रकारांना काही देत नाही आणि पुढे देणंही शक्य नाही, तसं मला वाटत नाही. उद्या सत्तेत आलं तर तुमचं परिवर्तन होणार आहे आणि पत्रकाराला न्याय मिळणार आहे असंही आम्हाला वाटतंय. कारण हा मुद्दा फोडून काढायचा आहे. उद्या तुम्ही जिल्हाध्यक्ष होताल, आप्पा जिल्हाध्यक्ष होतील, अगर कोण जिल्हाध्यक्ष होतील ते निर्णय बदलतील. पत्रकार हा बिनपगारी आहे पण फुल अधिकारी आहे हे निश्चित ध्यानात ठेवा. कारण तुमच्या ज्या कामाला वाचा फोडणार आहे तो पत्रकारच आहे. आणि म्हणून पत्रकाराला आज तुम्ही शुभेच्छा दिल्यात, त्या शुभेच्छा आम्ही स्वीकारल्यात आणि तुम्ही काँग्रेसचे माणसं जे जे काम करतात ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. राणा दादा जे काम करतील तेही दाखवणार आहेत, ओम दादा काम करणार आहेत तेही दाखवणार आहेत, कैलास दादा देणार आहेत तेही दाखवणार आहेत. आम्हाला कोणीही वर्ज नाही, कोणीही दुश्मन नाही. जे सत्य आहे ते सत्य आम्ही दाखवणार. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्पण दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष विश्वासाप्पा शिंदे, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी डॉक्टर स्मिताताई शापूरकर, आमचे मित्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आणि त्यांचा अभ्यास इतका व्यवस्थित आहे आणि इतकी मांडणी छान आहे. मी आता पहिल्यांदा ऐकलं त्यांना. इतकं एक चांगलं नेतृत्व, ज्या नेतृत्वाची आज खरं तर गरज आहे, विजन असलेला काँग्रेसमधलं नेतृत्व असं मी नेहमी त्यांच्याकडे या अँगलला पाहतो. असे उमेश भैया नगरसेवक दोन्ही आणि नवीन निवडून आलेले आमचे मित्र धनुभाऊ राऊत, तसंच या अब्दुल लतीफ साहेब, सगळे पत्रकार बांधव, सर्वप्रथम सगळ्यांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट क्लिअर करतो की 6 जानेवारी 1832 आता माझे विद्यार्थी लोंढे, मी त्यांना शिकवलंय बीजेला, तर त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. त्या दिवशी वर्तमानपत्र काढलं पहिलं, त्यांचा जन्म नाही झालेला. तर हे थोडीशी दुरुस्ती आपण करून घ्यावी. आणि या निमित्तानं आपण एक चांगला संकल्प जो केला आहे, जी सुरुवात चांगली केली आहे. आता लोंढेंनी जशी अपेक्षा व्यक्त केली की तो चालू ठेवावा वर्षानुवर्ष.
आणि त्या निमित्तानं इंटरॅक्शन होतं. Yes. म्हणजे आता आम्हाला काही गोष्टी कळाल्या, प्रत्येक घटनेतून प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. तर त्या सगळ्या विषयात जेव्हा आपण वारंवार, आता कसं झालं सोशल मीडियाच्या जमान्यात सगळं आभासी झालंय, कुणी कुणाला भेटत नाही, कुणी कुणाला बोलत नाही. अशा निमित्तानं, अशा कार्यक्रमाच्या, अशा प्रसंगानं समजा काही भेटी झाल्या, काही माणसातले चांगले गुण कळाले, तर त्या सगळ्याचा उपयोग आपल्या आयुष्यात होतो. आणि नवीन पिढी आता जी नुसती आभासी पद्धतीनं तयार व्हायला लागली किंवा वाहत चालली, मी म्हणणार नाही, पण आता सगळं चाललंय, तर त्याला खरंच कुठंतरी चांगली माणसं पण आहेत, चांगलं दिसतं पण, चांगलं बघितलं पाहिजे आणि चांगलं करणारे लोक पण काही आहेत. असा एक दृष्टिकोन ह्या निमित्तानं अशा कार्यक्रमातून सगळ्यांपर्यंत जावा अशी अपेक्षा नेहमी असते आणि ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर पत्रकारांची आता परंपरा, उमेश भाई यांनी सांगितलं की धाराशिवच्या पत्रकारांची एक वेगळी वैशिष्ट्ये आहेत की ते सहसा कुणाच्या नादाला लागत नाहीत, कुणाच्या मदत पडत नाहीत, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. राजभाऊने पण सांगितलं ते खरं आहे बरं का. म्हणजे विचारसरणी वैयक्तिक कुणाची कुठलीही असली तरी बातमी म्हणून एखाद्या बातमीला न्याय देण्याचं काम प्रत्येक जण करतो. असं काही नाही की बाबा एक बातमी ह्याची आहे, आत्ता लोंढेने सांगितलं तसं सगळ्यांच्याच बातम्या सगळेजण या ठिकाणी घेत असतात. इतर तालुक्यात परिस्थिती थोडीशी बदलते, म्हणतात की काही मैलावर गेलं की भाषा बदलते, तसं तिथली कार्यपद्धती पण थोडीशी बदल असू शकते. पण धाराशिव शहरामध्ये तसं नाहीये. आपण सगळेजण अनुभव घेत आहात, आपण सगळेजण आपण पाहता. अग्निवेश माझा मित्र आहे, प्रशांत पाटील मित्र आहेत, आपण सगळेजण सगळ्यांच्या बातम्या लावतो, सगळ्यांशी मैत्री आहे. आणि असंच सगळं हे जे वातावरण आहे त्यातून पत्रकारांना सुद्धा वेगवेगळे फीड मिळत असतात. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पत्रकारांना चांगल्या बातम्या या पुढच्याही काळात मिळत राहो. पत्रकारांचं तुम्हाला सहकार्य आहे तसं तुमचंही पत्रकारांना सहकार्य आहो या पुढच्या काळात राहो. आणि असं काही समजायचं कारण नाही की कुणी कुणाला काही देत नसतं. तुमचा आधार, तुमचा पाठिंबा. आता तुम्हीच सांगितलं की संतोष भाई यांना ड्रग्ज सारखं प्रकरण, खरं तर नैतिक पाठबळ हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि ते असा सगळा समाज पत्रकारांच्या पाठीशी जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत पत्रकारांच्या लेखणीतलं बळ सुद्धा वाढणार नाही. त्यामुळं अशा कार्यक्रमातून तुम्ही जे एक नैतिक बळ देण्याचं काम पत्रकारांना केलंय त्याबद्दल खरं तर मी या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांनी निर्भीडपणे या देशामध्ये पत्रकारिता चालवली असे आमचे सगळे पत्रकार बांधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष, हे कार्यक्रम आयोजित केलेले आमचे सहकारी उमेश राजे निंबाळकर, स्मिताताई सापूरकर, अक्षय जोगन, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, महेश पवार आणि सर्व पत्रकार बांधव. पत्रकारांना काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे याच्यासाठी पत्रकार नाही. पत्रकारिता एक आरसा आहे. आज आपण ज्यांच्या नावानं पत्रकार दिन साजरा करतो असे जांभळेकर, त्यांच्या पत्रकार ज्या दिवशी त्यांनी पहिलं काढला दर्पण नावाचं जे वृत्तपत्र काढलं तो दिवस आणि आजचा दिवस खूप अंतर. त्यावेळेस इंग्रजाच्या विरुद्ध लिहायचं म्हणजे 100% फाशी सुट. तशाही काळात बाळ गंगाधर टिळक असतील असे अनेक पत्रकार होते. पंजाबमध्ये त्यांना तर फासावर दिले गेले. म्हणजे अनेक पत्रकार होते जे शहीद सुद्धा झाले. आणि आज देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे. तशाही काळात पेपर वाचला जातो. आणि पेपर वाचायचं कारण आहे आज सुद्धा भारतासारख्या देशामध्ये 90% लोक पेपरमध्ये आलाय म्हणजे ते खरं समजतात. त्याच्यामुळं का खरं समजतात तर ती पत्रकारिता दर्जा ठेवला आजपर्यंतच्या या देशाच्या पत्रकारांनी. खोट्या बातम्या दिलेल्या नाहीत. मला एक बारकीशी गोष्ट सांगायला वाटते अध्यक्ष भाषणामध्ये.
पी.के. आत्रे मोठे पत्रकार होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण बद्दल आणि वेणुताई बद्दल म्हणजे त्यांच्या मिसेस बद्दल निपुत्रिक म्हणून एक पेपरमध्ये लेखलेला होता आणि त्यांना पत्र पाठवलं. त्याच्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही, पण त्यांनी एक पत्र दिलं आत्रे साहेबांना. आणि आत्रेंना पत्रात दिलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझ्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण झाला, त्याच्यामुळं माझी पत्नी आई होऊ शकते आणि मला दुसरं लग्न करायचं नाही, त्याच्यापेक्षा दुसरं काय सुद्धा. हे पत्र आत्रेला मिळाल्यानंतर आत्रे घरी गेले आणि रडले. त्यांनी सहज घेतलं, यशवंतराव चव्हाणनी त्यांनी सहज घेतलं. तुम्हाला माहिती नव्हतं म्हणजे तुम्ही लिहिलं ते करेक्ट आहे, तुम्हाला काय माहिती असणार, त्याच्यामुळे तुम्ही असं वाईट वाटून दिलं. म्हणजे पत्रकार जरी काय लिहित असले तरी पत्रकार लिहित असताना जर काही चुकलं वाटलं तर पश्चाताप करणारी पत्रकारिता या देशात आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडिया येऊ द्या नाही तर अजून काय येऊ द्या. आणि उस्मानाबादच्या पत्रकारितेबद्दल आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले लोक उस्मानाबादच्या पत्रकाराला का नाव असते, त्याचं कारण असं आहे की अपेक्षा असते का नसते हा विषय वेगळा, पण विकासभिमुख पत्रकारिता आहे उस्मानाबादची. उस्मानाबादचे ज्वलंत काय प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा पत्रकार मांडतात, जनतेचा आवाज म्हणून मांडतात. आणि जनतेमध्ये काय चाललंय हे सुद्धा पत्रकार स्वतः छापतात आणि त्याच्यामुळं लोकांच्या नेत्याच्या बी लक्षात येते की हा पुढारी नाही बोलला तरी या पेपरमध्ये आले, तो पुढारी नाही जरी मांडला विषय तरी पत्रकारने मांडलाय. आणि पत्रकार सांगताना सांगतात की जनतेचा आवाज आहे, जनता अशी म्हणते. त्याच्यामुळं उस्मानाबादची पत्रकारिता श्रेष्ठ आहे. आणि जाधव सारखे अनेक विषय या शहरात जिल्ह्यात पूर्वी सुद्धा होऊन गेले आणि ते निर्भीडपणे सर्वांनी चालवले. त्यात शेषराव कटारे असतील, दिलीप पाठक असेल, पुन्हा भारत गजेंद्र गडकर असतील, अंबिराई आबा होते, म्हणजे अनेक पत्रकारचे नाव घेण्यासारखे या जिल्ह्यात शहरात पत्रकार होऊन गेले. परवाच वारले आमचे विठ्ठल पाटील. म्हणजे पत्रकारिता चांगली चालवली. आज आम्ही कुणाचं नाव घेत नाही, कारण कुणाचं नाव घेतलं तर कुणाला तर वाटेल आम्ही करत नाही का, काय पवार साहेब. त्याच्यामुळे आम्ही केसकरचं नाव घेत नाही, जाधवचं घेत नाही किंवा पत्रकार पवारचं घेत नाही. फक्त आम्हाला माहिती आहे की उस्मानाबादची पत्रकारिता दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा चांगली. आणि या आजच्या जांभेकर साहेबाच्या पत्रकाराच्या दिनानिमित्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण काँग्रेस कमिटीच्या हाकेला उठून आला, याबद्दल मी काँग्रेस कमिटी शहरच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. आता इथे 1-2 माणसं नाहीत, त्याच्याबद्दल संपलं. दोन मुलांनी हे आता आपल्यात नाही येत, तर 2 मिनिटाची आपण त्यांना श्रद्धांजली करू. दिनानिमित्त धाराशिव शहरातल्या पत्रकारांचा जो सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमासाठी आपण सर्व आवर्जून उपस्थित राहिला. कमी वेळेमध्ये निरोप दिला तरी आपण सर्वजण जास्त संख्येने उपस्थित राहिला. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण असेच नेहमी आतापर्यंत राहत आलेले आहात, म्हणजे यापुढे असंच सहकार्य चालू राहील ही अपेक्षा व्यक्त करते. पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय देवीदासजी पाठक,
ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, आपण सर्व म्हणजे सचिव रवी केसकर, संतोषजी राघव, सर्वच जण आपण सन्माननीय उपस्थित पत्रकार त्या सर्वांचे मी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानते. धन्यवाद.